सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर बघा, अक्षय तृतीया हे 30 तारखेला येत आहे। तर म्हणजे आपल्याला येईल ते बुधवारी आपल्याला अक्षय तृतीया येत आहे। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कलश कसा भरावा, म्हणजे अक्षय पात्र कसं भरावं हे थोडक्यात सांगणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आहे। तर बघा, आपल्या अक्षय तृतीया हे अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं, कारण 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जाता। आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी खूप वस्तू खरेदी केल्या जातात। काही वस्तू म्हणजे त्या दिवशी खूप छान कार्यक्रम केले जाते, म्हणजे जसं की आपल्या घरामध्ये शुभ कार्य केलं जातं, किंवा कोणी गाडी घेतली, कोणी घर घेतं, किंवा म्हणजे कोणी व्यवसायाची सुरुवातही या दिवसापासून करतं। त्यामुळे अक्षय तृतीया खूप शुभ मानलं जातं। अक्षय म्हणजे कधीही नाही नाश न होणारा, म्हणजे कधीही त्याचं न संपणारा असतो। म्हणून आपल्या घरामध्ये ज्या अक्षय तृतीयाच्या दिवशी खूप छान जास्तीत जास्त सेवा करायची आहे, ते म्हणजे लक्ष्मी माता आणि विष्णूची, म्हणजे आपलं दोघे सोबत आपल्याला पूजा करायची आहे। म्हणजे माता लक्ष्मीचीही पूजा करायची आहे आणि विष्णूंचीही पूजा करायची आहे। तर त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा केल्याने हे आपली सेवा आपल्या देवासमोर नक्कीच पोहोचते। तर अक्षय तृतीया दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला। त्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला अंगणामध्ये आपल्या रांगोळी काढायची आहे, दार स्वच्छ करायचं आहे। त्यानंतर उंबरठ्याचं लेपन करायचं आहे। तर त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला सगळ्यात पूजा करायची आहे। तर अक्षय पात्र कसं भरायचं आहे, तर ते बघा, अक्षय कलश म्हणजे आपल्याला हे तुम्ही अक्षय पात्र म्हणू शकता किंवा अक्षय कलशही म्हणू शकता। तर अक्षय कलश अशा प्रकारे घ्यायचा आहे, जे की पितळाचा किंवा तांब्याचा असला तरी चालतं। त्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उभ्या रेषा मारायच्या आहेत, जे की आपण जसं मंगल कलशाला आपण मंगल कलश तयार करतो, म्हणजे त्यावेळेस आपण कसं स्वस्तिक काढतो तसं आपल्याला कलशाला स्वस्तिक काढायचं आहे। तर आपल्याला बघा, जय श्रीकृष्णांनाही आपल्या 5 पांडवांना हा अक्षय पात्र दिला होता, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये कधीही त्यांचं म्हणजे त्यांनी दान करू शकले, कारण द्रौपदीने अक्षय पात्र जे श्रीकृष्णाने दिलं होतं त्यामध्ये त्याने अन्न शिजवून सगळ्यांना जेवू घातलेलं आहे। त्यामुळे अक्षय हे कलश मांडण्यामध्ये काय तर शुभ असतं, की आपल्या घरामध्ये नेहमी भरभराटी राहते। बघा, आपण नेहमी आपल्या घराच्या सुखासाठी, सुख समाधानासाठी किंवा आपली चांगली प्रगती होण्यासाठी आपण खूप काही करतो। तर आपण हे अशा छान सेवा केल्याने ही आपल्या घरामध्ये भरभराटी होते। तर जर तुम्ही अक्षय कलश आतापर्यंत जर तुम्ही मांडला नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी, तर आतापासून जरी तुम्ही केलं तरी सेवा खूप चांगली आहे। तर तुम्हीही घरामध्ये अक्षय कलश हे नक्की भरायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी। खरंच खूप शुभ असतं आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही। आपली काही आर्थिक संकट आहेत तर तेही आपल्या कधी संपत नाही। त्यामुळे अक्षय कलश नक्की तुम्ही भरायचा आहे। त्यानंतर आपल्याला बघा, त्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम गणपतीचीही पूजा करायची आहे। तर त्या गणपतीचा मान असतो, त्यामुळे आपण सर्वप्रथम आधी गणपतीची पूजा करायची, अभिषेक करायचा आहे। तर तुमच्याकडे जर विष्णूची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णही घेऊ शकता। तर ओम नमः भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत आपल्याला ते अभिषेक करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला स्त्रीयंत्राचे हे आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे। त्यानंतर कुंकुमार्चन केलं तर अतिउत्तम, तर त्या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे। तर इथे अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, कारण हे लक्ष्मीचं अंश म्हणलं जातं, किंवा त्यामुळे आपल्याला श्रीयंत्राचीही पूजा करायची आहे त्या दिवशी। तर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर ते श्रीयंत्र नक्की खरेदी करून त्यांची पूजा आणि स्थापना करा। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढून घेतलेल्या कलशामध्ये ते आपले तांदूळ भरायचे आहेत। बघा, हे तांदूळ पूर्ण आपल्याला भरून घ्यायचे आहे। तर तांदूळ हे आपण भरून घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण लवंग टाकू शकतो, म्हणजे लवंग, इलायची, आपल्याला कवड्या, जर आपल्याला पिवळ्या कवड्या नाही भेटल्या तर ते पांढऱ्या कवड्या जे आहेत त्याला हळद लावून ठेवायचे आणि ते आपण त्या पात्रामध्ये टाकायचे। तर आपल्याला बघा, हे लक्ष्मी आहे, जी की आपले चिल्लर जे आपण ठेवतो ना
तर ते आपण ठेवू शकतो किंवा नोटाही ठेवू शकतो, कारण ही खरी लक्ष्मी आहे आपली. त्यामुळे आपण 2 रुपयाचं किंवा 1 रुपयाचं नाणं असेल तरी चालतं. त्यानंतर आपण सोन्याचे कोणतेही दागिने ठेवू शकतो आणि आपण आपल्यामध्ये घरामध्ये कोणी कानातले असेल किंवा कोणतेही दागिने आपण किंवा अंगठी ठेवू शकतो. हे बघू शकता असे कलरच्या पिवळे आपल्याला जी काही आहे कवड्या, तर ते टाकायचं आहे, कारण लक्ष्मीला जी काही प्रिय आहे तर ते टाकायचं आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. तर तुम्ही ते लवंगा टाकू शकतो आणि किंवा आपली इलायचीही टाकू शकतो, मीठ टाकू शकतो, खडे मीठही तुम्ही या कलशामध्ये भरू शकतो. जर यामध्ये कुठलीही गोष्ट नसेल तरी चालतं, असं काही नाही. फक्त आपल्या जे काही तुमच्याकडे आहे त्या वस्तू किंवा हळकुंड टाकलं तरी चालतं. बघा हळकुंड ही खूप प्रिय म्हणजे लक्ष्मीला आहे. त्यानंतर आपल्याला सेवा काय करायची आहे, तर बघा आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं आहे, स्त्री सूक्त म्हणायचं आहे, त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. तर बघा आपल्याला ही सगळी सेवा आपल्याला 16 वेळेस म्हणायचं आहे. जर ही सेवा नाही जमली तर ओम महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असंही म्हणलं तरी चालतं. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने आपल्या पांडवांना हा कलश पात्र दिला होता. तर द्रौपदी ह्याच्यामध्ये अन्न शिजवून सगळ्यांना जेव घालत होते, म्हणजे सगळ्या जी काही साधू संत होते ते त्यांच्याकडे जेवण करत होते. त्यामुळे अक्षयपात्रामध्ये कधीही अन्नाची कमतरता पडत नव्हती. हे अक्षय म्हणजे न संपणारी गोष्ट असते, त्यामुळे श्रीकृष्णाने त्यांना अक्षय पात्र दिले, त्याची भेट दिली होती. तर अशा प्रकारे आपण जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अक्षय असा भरला तर आपल्याही घरामध्ये अन्नदानाची भरभराटी राहते आणि आपल्या घरामध्ये कधीही कुठलीही कमी पडत नाही आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा नेहमी वास राहतो. त्यामुळे आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी असे कलशमान नक्कीच पूजा करावी. अक्षय तृतीय दिवशी असा कलश भरून आपण छान सेवा करायची आहे आणि खूप छान शुभ दिवस आहे, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे कलश भरायचा आहे. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.